मित्रांनो, मी ना परवा रानातून आणले होते हिरवी हिरवी करवंद. हे बघा, म्हणा तिला मी 2 दिवस ना पाण्यात ठेवली होती, चीक सगळं निघून जायला पाहिजे म्हणून. हे बघा, हे सगळं चीक आहे ना त्याचा आता निघून गेलं. हे बघा, हे बघा, याचं सर्व चीक निघालंय करवंदाचं. आता मी करते याची मस्त झणझणीत चटणी. चला बघूया. करवंद मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि 2च मिरच्या घेतल्या छोटे तुकडे करून, लसूण, जिरं, मीठ आणि ओलं खोबरं आणि पाणी जास्त नाही टाकायचं. आपल्याला जर वाटलं नाही मिक्सरमध्ये तरच पाणी टाकायचं. आणि हे घेतलं मी मिक्सरचं भांडं. मिक्सर पण मी इथे लावलं आहे. आता मी मिक्सरमध्ये मस्त वाटून घेते बारीक. सर्व भांड्यात घेतलं आहे मी. आता मी थोडंसं अगोदर पाणी टाकते आणि मिक्सरला बारीक वाटून घेते. चटणी बघा मस्त झाली, तशी पाहिजे तशीच बारीक झाली एकदम. आणि पाणी पण माझ्या हातून एकदम बेतातच पडलं. मीठ पण मित्रांनो तुम्ही एकदा चेक करायचं, तुम्हाला कसं हवं, आलणी हवं, खारड हवं, कसं हवं ते. माझ्या ही चटणी खूप आवडते. मला म्हणाले चटणी कर आणि भाकरी कर. आता मी भाकरी करणार आणि त्यांना देणार चटणीबरोबर न्याहारीसाठी. कसं वाटलं मित्रांनो? छान वाटले ना करवंदाची चटणी? याच्यात तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता. माझ्याकडे कोथिंबीर मी लावली होती ना, ती कोथिंबीर सुकून तिला धने आले, मग म्हटलं जाऊ दे, कोथिंबीर नाही टाकली मी. तुम्ही हवी तर टाकू शकता. माझी करवंदाची चटणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मला. धन्यवाद.